महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने एका महत्त्वपूर्ण बैठकीत धडाकेबाज निर्णय घेतले आहेत। कृत्रिम वाळू एमसँड धोरणाला मंजुरी, प्रत्येक ब्रासवर 200 रुपये सवलत आणि राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत करणे यासारखे निर्णय सामान्य नागरिक, बांधकाम क्षेत्र आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत। चला जाणून घेऊया या निर्णयांचा थोडक्यात आढावा आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एमएच। राज्य मंत्रिमंडळाने कृत्रिम वाळू म्हणजेच एमसँड धोरणाला मंजुरी देत बांधकाम क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्याचा पायंडा पाडला आहे। प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना एमसँड युनिट उभारण्यासाठी उद्योग विभागाकडून विशेष सवलती मिळणार आहे। विशेष म्हणजे प्रत्येक ब्रासवर 200 रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे नदीतील वाळू उपशावर अवलंबित कमी होईल, पर्यावरणाचे रक्षण होईल आणि बांधकाम खर्च कमी होऊन सर्वसामान्यांना परवडणारे घरे बांधणे शक्य होईल। वेतन त्रुटी समितीचा अहवाल स्वीकृत झाला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे। राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकृत केला आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनाशी संबंधित तक्रारी आणि अनियमितता दूर होण्यास मदत होईल। हा निर्णय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणारा असून प्रशासनात पारदर्शकता आणणारा ठरेल। याशिवाय ITI म्हणजे उद्योग प्रशिक्षण संस्था संदर्भातही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यामुळे तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील। मंत्रिमंडळाच्या ऐकून 6 निर्णयांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे। तुमचं काय मत या सगळ्या निर्णयांवर? आम्हाला कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।